हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निःसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशो धैर्यं निर्भयत्वमरुगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भीष्मान धर्मरायाक सुरवेक भागवत धर्मो म्हळे री राज्ञः प्रथमतो धर्म भगवद्धर्म पालनम तदर्थम कंटकोद्धारो धर्मा भागवता अपि म्हणतो तो भीष्म म्हळे रे भागवत धर्म पालन करचे रायाक म्हळे भागवत धर्म म्हळे रे परमात्मान मुन घेऊन ताणें काम कोरका म्हण ते भागवत धर्म म्हळ्यार कसं न्ही म्हणून रायाक दुष्ट संवार मुख्य जावन सुचे धर्म मागीर शास्त्रोक्त जावन वेद वेदांगान तो कसं सांगला क्षत्रिय वर्णाक त्या प्रेरायान करचे विहित कर्म म्हळ्यार मनोवाक कर्मभिः विष्णोः अचिद्रत्वेन च अर्चनम मन वाक कर्म म्हळ्यार त्रिकरणपूर्वक जावन परमात्मा पूज करचे परमात्मुची सर्व स्वतंत्र तगेल वशांतू सर्व जगत आसा म्हळेले निश्चय सुका देवता तारतम्य ज्ञान सुका मागीर वरलेले देवते पुरे वैष्णवत्तांनी परमात्मा प्रितीचेची तशी आदर कोरका तांकां आनी जाय म्हणूचे फलेचे खातीर कर्म करूनच कोणाकय विरोध करूनच अगत्य ना नशी विरोध करूनच हे पुरे धर्म भागवत धर्म सांगता. हे भागवत धर्म क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र हांकां पुरे जनाकय सांगील धर्म यो म्हणून. आतां तसला रे धर्मराय म्हणटा चातुर्वर्णीय धर्म सांग म्हाका ते वर्णाचे धर्म सांग. कालच्या दिसाक आमी पुरे पळयला वैश्यान ब्राह्मणान क्षत्रियान शूद्रान कशी चोलका म्हणून. आतां ताजे ಸ್ವಲ್ಪ वैरचे पळोवन घेवया. ब्राह्मणाक तत्वोपदेश करचे आनी ते वाजून घेवचे म्हळ्यार ध्येन अध्यापन मागीर यजन याजन दान प्रतिग्रहण हे धर्म मात्र न्ही बायल चेडूं शिष्य हांकां पुराय चंदुकूर्न पोसुका खंय दंडन दिवका थंय दंडन दिवका जाल्यार ब्राह्मणान शारिरीक दंडन दिवचें ना म्हण सांगून मागीर ते शारिरीक दंडन दिवचें म्हळ्यार तितले कोप ब्राह्मणानच कित्याक म्हळ्यार कोणाकय अंगवैकल्य त्यांनी करूनच म्हूण. आर्थीक दंडन कोण दिवचें म्हळ्यार क्षत्रियान मात्र कय क्षत्रियान दंडन दिवे ब्राह्मण वैश्य हांनी कोणाकय आर्थीक दंडन दिवचें ना. शारिरीक दंडन हे विशयांत वैश्याकय ब्राह्मणाल वरी नियम आसा केवल शारिरीक दंडन कोण दिवेत म्हळ्यार क्षत्रियान मात्र. जाल्यार ब्राह्मणान स्वयं अयाचित व्रती म्हणटा पळय तशी स्वयं लब्ध द्रव्य म्हणटाची जेवो अयाचित जेवो याचित दोनी नमनी रितींनी जीवन करीत. अयाचित म्हळ्यार तांकां कोणें यो एक वेद वेदांग पारंगत जावन आशिल्लो ब्राह्मण हाका कसले आमी दिवया म्हणून दिवन तागेले पांय धोरणांनी वता पळय त्या धन ताणें वापरयत. आनी कसं म्हळ्यार याचित म्हाका आयच्या दिसाचे भिक्षे तुमी दिवका म्हणून तशी भिक्षे मागचें म्हळ्यार दैन्यतेन न्हय. ब्राह्मणाले धर्मू तोची तशें ब्राह्मणान घरा बागला येवन मिगेल आयच्या दिसाचे पयडी कसले दियाचे म्हणटा दिना शराबूनचे तांकां जाय आशिल्ले पयडी दी म्हणून ताणी निमगेल म्हणून एका दिसा खर्चाचे सामान पुराय दिवचे न्हय. तुमकां कितले जाता तितले तो ताका पावनातल्यान घरा वचचे तशें जाल्यार 4 जेवो तांणी नियम करून घेताचे हांव 4 दिसा 4 घरा वचून मागचे मेळ्ळ्यार जाल्ले ना नातल्यार ना तशें कितले मेळ्ळे तितल्यांतून ना 4 घरांतू एक राशें मेळ्ळ्यार ते तांणी इश्ट असल्या विंगड जनाक दान करूं शिवाय प्रति संग्रह करून दवरुना तशी जीवन कोरका म्हणस. जेवो अन्य कसन म्हळ्यार आपतकालांत ब्राह्मणान क्षत्रिय धर्म मागीर वैश्य धर्म म्हळ्यार कसले एक विक्रय करून जीवन करचें त्या पुरे करीत. जाल्यार क्षत्रियान ब्राह्मणाल रक्षणे कोरका ताणें
क्षत्रियान तागेलेची वर्णाच्या लागी धन भुंयी त्या पुरे ताणें वश करून घेबेत जाल्यार ब्राह्मणाल स्वत संपत्त वश करून घेवचे नज आनी क्षत्रियाल धर्म सांगता साम दान इत्यादी कर्मान धर्मरक्षण करचे राजदंड धरून धर्म वांचोचे दुष्ट रायांक मात्र युद्धांत युद्ध करून वच्चे विंगड कडेन अनगत्य जावन हे धन संपादने खातीर भुंय संपादने खातीर आक्रमण करूं ना तशी आता हे विशयी पळयतना पळय जरासंध दुष्ट तो रायू बैवे शल्य बाहलिक पुराय जरासंधाले वश जावन तांणी युद्ध करताची तेदना कृष्णाक सोलवून तांणी पलायन करता त्या पलायन दोश न्हय कळ्ळें जाल्यार ते तांणी जरासंधाले पार्टीन तूं रब्बिलीत न्हू तो दुश्ट न्हय तशी दुष्ट रायान ताका वश जावन आसूचें म्हळ्यार जेवो ताक गेले सामंत जावन आयिल्ले रायान युद्धा वेळार धांवीन तो पलायन करीत ते म्हळ्यार तांणी दुश्ट स्वभावान आयिल्लीची जाल्यार सज्जन रायान ते युद्ध करतना पलायन करूं ना तो कसो खातीर येयला धर्म पालने युद्धाक येयला जाल्यार ते धर्म शाश्वत जावन व्हरचे तशी युद्ध करूं का मेल्ल्यार व्हड न्ही युद्ध भुमीन तोसका पलायन करचेना ताका दोश येता सज्जनांगेल कार्या वतना ताका युद्धांत पलायन कर म्हळ्यार आतां तसले एक संशय येता आमकां कृष्णान कालयवनाले दुखून कालयवन युद्ध आपयल कुडलें पलायन केलेलें कसो लेका म्हणून तें कसो लेका म्हणून म्हळ्यार कृष्णाक गोत आशिल्लें कालयवनाक एक वरस कोणेय निद्दे बाद दिल्यार मात्र ताका मरण म्हणून कोणाकय ताणें निद्दे बाद दिल्यार कृष्णाक त्या वेळार मुचुकुंदाल न्हीद जावन ताका वर दिवचें आस म्हणून कृष्णाक गोत आस दोनीय काम जाल्लें म्हूण सांगून मुचुकुंदान आशिल्ले कडेन कृष्ण धांवता काला येवन कृष्णाक धांवडांक घेवन वता कडेर पडिल्लें मुचुकुंदू कृष्ण म्हूण लेखून पाय्यान मस्तिता मुचुकुंदाल दृश्टी पडले कुल्ले मरतो ताका वर आशिल्ली तशी कसो न्ही न्हीद आशिल्ल्यांक बाद दितना तांणी दोळ सोडले कुडले तूं लासून वता म्हणून नाजाल्यार ताका विंगड रितीर मारूंक ना तशी ताजे खातीर कृष्णान त्या पुरे केलें आतां वाणिज्य म्हळ्यार वैशांगेल जीवन सांगता कृषी वाणिज्य गोरक्षा कुसीदम वैश्य जीवनम कृषी व्यापार गोरक्षणे कुसीद म्हळ्यार बड्डी वेव्हार तांणी ते पळय वाड्डी दुड्ड दिवचे ते पुरे वैश्यान कोरयत शुद्राक ह्या तीन वर्णाच्या सेवेची तागेले जीवनोपाय कळ्ळें मागीर सुरवेक ताणें ब्राह्मणाल शुद्रान ब्राह्मण ताका मस्त पूज्य क्षत्रिय ब्राह्मणाल नंत वयचे तशी तांणी सेवा कोरका जाता मागीर जाल्यार कोण ब्राह्मणाक हरी भक्ती ना तो ब्राह्मण उत्तम ब्राह्मण म्हणून घेना म्हूण इतले चारय वर्णाचे विशय तो सांगता आतां त्या वेळार युधिष्ठीर ब्राह्मणाले विशय सांग म्हणटा तेदना तो म्हळ्यार युधिष्ठिरा एक संशय आतां ब्राह्मण धर्मानाची जिविके करूंक साध्य जायनी म्हूण जाल्यार क्षत्रिय वैश्य धर्मान जिविके कोरयत म्हूण ताका भीष्मान एक उत्तर दिला आपत्कालार मात्र आपत धर्म म्हूण लेखून कोरयत म्हूण आतां आमी पुरे ब्राह्मण आतांचे आधुनीक युग आमकां पुरे हेंचे प्रश्न येता आमगेलांतू आमी निजावन जन्मतः ब्राह्मण जाल्यार वैश्यवर्णाचे चड आसाचे केलो जन्मी लिटर आसतात ते क्षत्रिय कर्म म्हूण जाले तशी आतां एक ऑफिसान तूं एकल्याला अंडर काम करचें म्हळ्यार ते शूद्र धर्म जाता तशी आतां ब्राह्मणाक तागेले स्ववृत्तीन जीवन निर्वहण करूं जायना इता म्हळ्यार आमकां आतां यज्ञ याग आमी वेद शिकनीच पळय यज्ञ याग करूं बसतीत आमी यजमान जावन याज्ञीक जावन बसचे तितले कसलेची आमकां पारंगीतक ना म्हूण जाल्यार आमी कशें जीवन करचें हे विशय तेदनाचे आमकां आतां येयले तेदनाची धर्मरायान निमगेला पळय तेदन तो ताणें सांगली ना आपद्धर्मा प्रकार क्षत्रिय वृत्ती जेवो वैश्यवृत्तीन हें जीवन कोरयत जाल्यार वैश्यवृत्तीन ब्राह्मणान जीवन करची जाल्यार केलो विकूकनच घेता तेमाय जायना पळया कसो विकून ब्राह्मणान सुरा म्हळ्यार मद्य म्हणटा पळय आमी कसो न्ही सोरो लिकर मागीर लवण मीठ विकून म्हूण तिलान तिळू आतां पळय आमी एक जिन्सा अंगड दवरून बसलें हें पळय ना म्हूण म्हणल्यार जाता हांव ब्राह्मण मेगेल अंगडी मीठ ना आतां ह्यो युग धर्म म्हूण लेखून करचें जाल्यार धर्म कसो म्हूण तेदना सांगला व्हडलें मागीर बोकोड विकूनच मागीर गाय विकूनच गोड विकूनच पशु विकूनच म्हूण तशी मागीर मोव मांस अन्न विक्रय करूनच हें भागवतांतूय सांगला अट्टशूला जनपदा हा म्हूण म्हळ्यार आनी कलियुगांतू जन अन्न विक्रय करून
शिवशुला स्त्रिय म्हळ्यार देह विक्रय करून अन्न विक्रय करून प्रजीवन करताची म्हण सांगला पळय. शिवशुला म्हळ्यार वेद विकून म्हळ्यार आता कसले जो गोत्तस आमकां इतिहास पुराण रामायण येते जीवन एकत्र ते कोरून दक्षिणी म्हणून घेवची विंगड इतले दियाची म्हण डिमांड कळा. आता दक्षिणी म्हण आम्ही सांगताची 7 दीस येवन सप्ताह सांगताची तुम्ही दिलेला आम्ही घेवन वतात ते ब्राह्मण धर्म अध्यापन करूयेत म्हूण आसता तशी जाल्यार आमकां दिसा इतली दिवं का म्हण डिमांड करच्याक ना. तशें ते शिवशुला जाता म्हळ्यार वेद विक्रय केल्या बरें जाता. तशी हे पुरय करूंक ना केल्ले म्हूण जाल्यार तो नरका वता. तांतूय अन्न माराट करूंक नज म्हणून धर्म सांगला जाल्यार आतां पळय कलियुगांतू आम्ही ब्राह्मण चड जावन हॉटेल उद्यमाची न्हू आमकां जाल्यार एक पळय कलियुग न्हय युग धर्म म्हण आसा म्हण आमी लेखूं येता. दोनीय रिती लेखूं येता कसं न्ही म्हळ्यार कलियुग जाल्यार देखून युग धर्मा समजावन अन्न माराट करताची जेवो ब्राह्मण धर्मा विरोध जावन अन्न माराट शूर जाले देखून कलियुग येयलो कसले सांगूं येता आमगेले कुशी ती. तशी जेवो ब्राह्मण सोडून वरलेल्या वर्णाच्यान ते उद्यम कोर येतं म्हण सांगून जालें न्हय. आतां देश रक्षणेक मागीर घरा एक चोर येयलो. आतां ब्राह्मणान शस्त्र धरूं ना म्हण जाल्यार देश रक्षणे खातीर वचयत ब्राह्मणान घरा एक कोणकी चोर येयलो ताणें आमकां शस्त्र दाखयलें म्हणजे हांव ब्राह्मण हांव तुका कसलें करना तूं म्हाका मारी म्हूण म्हणटा कोणूय ते आपद्दर गेलो तेदान शस्त्र दवरून होराट करूं येता. स्वरक्षणेक ब्राह्मणांनी शस्त्र दवरूं येता म्हूण स्वरक्षणेक. तशी आनीक पळय एक ब्राह्मण वरलेले 3 वर्णाच्या जाय जल रक्षण ते वेदा निमती करता म्हणून म्हणटा पळय आमी जेवो. आनीक कसं म्हळ्यार देशकाला परिस्थिती पळोवका जाता. देशकालाक समजावन केल्लो कडेन धर्मशी दिसता धर्म अधर्मशी दिसता कळ्ळें. धर्म कसो जालें म्हळ्यार सर्व मनशान परस्पर मैत्रीन आसुका. त्या वेळार केलो पंत एक चांग मनशाक कोणकी एकलो दुश्ट बाद दिता म्हूण लिखया. त्या वेळार ताका मारले रे ते बादीचे दुश्टा मारले रे त्यांनी जावन पाप न्हय ते चांग काम इत्याक म्हळ्यार अधर्म म्हणून घेना धर्म इते म्हळ्यार ते पापिश्टाल निमती एक चांग मनशाक वांचयले ते दना ते अधर्म म्हणून जायना कळ्ळें धर्म म्हणून जाता. तशीच आनीक कसं म्हळ्यार भीष्मान हेंची आपधर्म सांगिल्ले पळय आपधर्म सांगिल्ले उडगास केल्यार आमी भीष्मान परशुराम तो ब्राह्मण जावन आशिल्लो न्हय जाल्यार 21 पंत पृथ्वी समस्त भूमंडल संचार करून दुष्ट क्षत्रिय रायांक पळय संहार करून ಸ್ವಲ್ಪ रायांक शिष्ट म्हणटा पळय सज्जन रायांक ताणें बरयले म्हूण म्हणटा पळय. तशी मागीर आनी आमी हिस्ट्रींतूय पळयत मयूरवर्म म्हणून म्हणटा पळय एक नवं साम्राज्य ताणें बांदिल्लें तागेलें निजावन नांव मयूरशर्म तो ब्राह्मण. मागीर होयसळ तो निजावन सुरवे ब्राह्मण. मागीर ताणें क्षत्रिय होयसळ राज्य बांदी निवें. चाणक्य तोवय ब्राह्मण ताणें गुप्त साम्राज्य स्थापन करनिवें. इतक नंदाल चेडवान तांकां जनांक बाद दितना त्या वेळार एक नवं साम्राज्य जावंक आशिल्लें चाणक्यान तें स्थापन केल्लें जनाल हिता खातीर तेदन पळय तें अधर्म म्हणून घेना इता म्हणून तांणी धर्मरक्षण थंय केल्लें. तशी अधिकार लालसनी ना. चाणक्यान राज्य बांदिल्लें तागेलें स्वार्थ साधन खंडीत न्हय कळ्ळें. जेवो हावेची अधिकार कोरका म्हूण म्हळेलें कसलें ताका लालच नाशिल्लें धर्मरक्षणे खातीर जाल्यार आमकां ती पुरी हिस्ट्रींत आमी मज्जिला चाणक्य म्हळ्यार कोण नंदगुप्त मागीर हांणी मौर्य तांणी पुरे कोण पुरे आमकां गोत्तच न्हय. गुप्त म्हळ्यार कोण पुरे आमी पळयलां न्हय. जावं वापस ते विशय उलोवचें नाका. तशी आतां स्वरक्षणे खातीर जेवो अनपत्या दुसरें रक्षण करचे खातीर ब्राह्मणान शस्त्र धोर येता ते धर्माचे अंगीकार आसता का म्हूण केन्ना ते पळय जोर कश्ट आसा कोणके दरोडे गोर येवन लगे घर कडच्यांक मारता. आतां कसं कितें त्या वेळार ब्राह्मणांनी आत्मरक्षणे खातीर शस्त्र दवरयता जेवो तांकां रक्षण करचें शस्त्र धरून तेका दरोडे गोराक चोरांक भयोत्पादकाक पुरी मारयत कश्टा वेळाक
त्यावेळी चॉरपण जातना कोणाही दरोड करू येतना कोणाही भयोत्पादकान पीडन करू येतना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कसले भेदभाव ना चार वर्णाचे परस्पर प्रीतीनं परस्परांक राखची कधीर या कसने शस्त्र धोर येतं म्हणून सांगूनच परस्पर त्यांनी बंधू बांधवशी असून कष्ट परिहार करून घेवकाशिवाय आम्ही ब्राह्मणा मान रक्षण करताचे म्हणणे लागे गरकडच्या कडू कोणकी क्षत्रियो कोणके वैश्य कोणके शूद्र जातीचे असता गेल गरकड कसल की जल्ले आम्ही ब्राह्मणाला सुद्धा मांद्र बच्चे म्हणून ना ते कस के कष्ट असतं तांक रक्षण करचे आणि शस्त्र धरून ज्याला रे बोध शुभ येतं तशीची अन्य कसं म्हणारे पळ्या रायपुरे अनुवंशिक जावनु राज्य बारकोचेल पुढली कालांतो ज्याला आता आमगेल प्रजाप्रभुत्व नव्हे प्रजावर्गाची बहुमत की देऊन म्हळ्यारे वोटिंग मात जाऊ आता व निमगीता कोण धर्मरायो पुरोहित म्हळ्या कोण ताणी कसं कोरका आता धौम्य होता गेल पुरोहित नव्हे दुर्योधना काही एक पुरोहित शिलीची तसल्या पुरोहित म्हळ्या कसले त्यांनी कसं कोरका म्हणून भीष्माला निमगीता पण तो सांगता एकल्याक पुरोहित म्हणून सांगून तू घेऊ का जला रे कड्डाय जाऊन तका वेदशास्त्राचे अध्ययन असू का पुरोहिता पुरा म्हळ्यार यजमानाले शरीर तक्का हित लेखतलो म्हळ्यार ताजे अर्थ यजमानाल शरीर हित लेखतलो म्हळ्यार कसला बा तागेल शरीर कटमस्त सुका तशी नाही पुरहित यजमानाल शरीराक हित म्हळ्यार यजमानाक हित तो कोणाले यजमानिक करता त्या घराचे यजमानानं बरे जेवण सुका आयुर आरोग्यार सुका जेलेल तक संपत्ती मेळका आरोग्य मेळका सकड मेळका तशेल्या मान नव्हता कस की यज्ञ याग सकड कोरोचे तशेले मांद्रिय पुरोहिताले जीवन निर्वहणी जेवचे तशेवनो मेग्गेल यजमानानं बरे जेवण सुका म्हणून सांगून ताणे लेखुका तशी तका हित लेखतलो मळकते तका पुरोहित म्हणचे जेव आणि यजमानानं बरे जेवण सुका म्हण लेखचे मान नाही आणि चंदूत्र उरलो का पुरजनाले विषयांतूय समान दृष्टी सुका म्हळ्यार आता पळय पुरोहितांक व्हड कुळवार यजमान जावन आसला रे सनातनचे पाय केला सई पर केला सई अनेक दीस येताची कोणेय एक व्हड मनशानं एक गण होम करो का म्हळ्यार त्या दिसुकंची एक पाप सनाची मस्तीन कमनातीला आमगे तिके एक गण पराची दिसा कोर का म्हणला ऑन्ने बा ये समोसारा केदन केला रे जाता अनेक दीस कोरिया म्हणून चुकून घेतलं मस्तीन तशी नाही जलतीतले अनेक सहाय्यका जावो घेऊन बसरे तू त्या घरा वचून करी या भांग करता तशी परी लेखू का इत्या म्हणे तांक खंयचे वेळा करू सांगला त्या वेळार कोर कशी वय त्यांनी पुरोहिताले पुरसतीर नाही न ताका समान दृष्टी म्हणजे मागिरी तांकां मनांत क्रौर्यश्य नज कोणाकय श्रापूच्या नज कळवा रुजू स्वभाव म्हळ्यार पापाचे म्हळ्यार सरळता कुशीरी असो का त्यांनी अन्य कसं म्हणा त्यांनी अकुसिदाहा जावका अकुसिदाहा म्हळ्यार वाडी दुड्ड दिवचे कनज काही पुरोहितांनी कळ माहितीतले मान्य अद्रोहो अनभिमानश्च ह्रीहि तितिक्षा दमः शमः यस्मिन् एतानि दृश्यन्ते स पुरोहित उच्यते बळे हे अद्रोहो अनभिमान ह्री स्ती तितिक्षा दम शम शांत दांत या पुरे कोणा म्हणून सांगला गोतस ब्राह्मण आले पुरोहित ब्राह्मण जलेल दिकून ताका ये गुण पुरय असू का अद्रोह म्हळ्यार कोणाकी द्रोह कोरोनाच अनभिमान म्हळ्यार आवच मस्त गोतशिलो म्हाका गोतशिल्लो इतले कोणाकय ना म्हण अहंकार दाखोवचे नज ह्री म्हळ्यार बारी एक संकोच म्हळ्यार आब कितलो गोत आसला रे म्हाका कसले गोत ना नतल्या बरें दाखोवन घेवचे पळय आव ती म्हळ्यार विपरीत अभिमान दाखोवन घेना अशें आसचें तितिक्षा दम शम म्हळ्यार दमशम म्हळ्यार इंद्रिय निग्रह हे पुरे कोणाला शम म्हळ्यार शांत स्वभाव मन या कोणाला तस ताका पुरोहित म्हणजे पुरोहित जेवकडले या पुरे गुण सुका युधिष्ठिरा म्हण सांगून भीष्म सांगता मात्र नाही धीमान सत्य धृती दांतो भूतानां अविहिंसकः अकामद्वेष संयुक्तः त्रिभिः शुक्लैः समन्वितः अहिंसको ज्ञान तृप्तः स पुरोहित उच्यते म्हणून भीष्म सांगता म्हळ्यार धीमान अरे बुद्धंत सुका कयतो मस्त ज्ञान सुका ताका सत्य सत्यनिष्ठो धृती जितेंद्रियो दांता म्हळ्यार जितेंद्रियो धृती म्हळ्यार धैर्य सुचो मागीर भूतानां अविहिंसक प्राणींक कसले हिंसे करून प्राणी म्हळ्यार
आम्ही एनिमल्स म्हणता पळय तशें न्ही, प्राणी म्हळ्यार प्राण आशिल्ले खंयचेय जीव मनशां समीत तांणी हिंस दिवच्या ना. अकामद्वेष संयुक्त, अकाम अद्वेष संयुक्त म्हळ्यार काम द्वेष दोन्ही नसतिलो तशी. मागीर हे पुरे कोणाला तस तो पुरोहित म्हणून घेता मात्र न्हय. त्रिभिः शुक्लैः समन्वितः, तीन शुक्ल आशिल्लो. खंयचे ते शुक्ल? शास्त्रज्ञान, सदाचार, सत्कुलांतू जन्मा येवचे. शास्त्रज्ञान सुका ताका, सदाचार प्रवृत्त जावन विंगड जना मात्र आचार सांगचे न्ही, तोवय तसले आचार कोरका. आनी सत्कुल प्रसूती, चांकुलांतू जन्मा येवचे. हे तिनी शुक्ल म्हणून घेता. म्हळ्यार शुक्ल म्हळ्यार धवे म्हळ्यार श्रेष्ठ गुण म्हणून. अहिंसको. मागीर ज्ञानतृप्त, भूतानाम अभिहिंसका म्हणून एक पण सांगले. त्यांची श्लोकांत अहिंसका म्हणून येयल्या. म्हळ्यार कोणा हिंस दिवचे न्हय. ज्ञानतृप्त म्हणून म्हळ्यार एक बूक वाच्यो न्हू म्हाका तृप्ती जाल्ली म्हणून म्हळ्यार ज्ञानतृप्त म्हणा. ज्ञानतृप्त म्हळ्यार परिपूर्ण ज्ञान ताका आसूं का म्हणून ताका पुरोहित म्हणटाची म्हणून. आतां आमगेले पुरोहित पळय कशें आसाची म्हणून आमी आलोचन करूयात न्हय. मागीर वेद सांगता कसं न्ही म्हण म्हळ्यार होम यज्ञ करतले पुरोहिताक धाराळ दक्षिण दिवक येता म्हळ्यार तांगेले जीवन जिन जेवचें म्हणून. जाल्यार एक दुर्बळ्याक कसले एक सान याग करूं म्हणून मन आसता. तेन्ना तागे दिवचें दक्षिण ना. तसल बेळाक तागेल पुरोहितान तागेल कडेन यज्ञ करून तूं दिल्लें तो म्हाका तृप्ती म्हणून म्हणल्यार त्या पुरोहिताकय श्रेष्ठ कळ्ळें. हे निमगितो कोण धर्मरायो दक्षिणे दिवचे रातील जनान कसं करचें म्हणून. तेदना तो सांगता भीष्म श्रद्धा तो यज्ञ करयतलोय श्रद्धावंत, पुरोहित श्रद्धावंत जाल्यार मात्र होम याग करीत. दक्षिणे होम करचे याग करचे ताजी एक पार्ट वय. जाल्यार दक्षिण दिनानशी होम यज्ञ याग केल्यार यजमानाक फल मेळना तेवय बय. जाल्यार दुर्बळ विशयांत हे आतां सम आशिल्ले जना हे धर्मूची जाल्यार दुर्बळ विशयांत हे धर्म म्हणून गेल्यार कश्ट जत्न ताजे खातीर शक्तिस्तु पूर्ण पात्रेण संहिता न समाभवत अवश्यम तात यष्टव्यम त्रिभिः वर्णैः यथाविधी. दक्षिण दिवच्या शक्ती जातील तेन्ना दरिद्र जावन आशिल्लो तागेल शक्तीक अनुसार जावन कितली तो दक्षिण दिता तितली दिल्यार ताका फल मेळटा कळ्ळें. पूर्ण पात्र दक्षिण दिल्यार म्हणून म्हणला. पूर्ण पात्र दक्षिण म्हळ्यार कसले तेवय भीष्म सांगता. 256 ಹಿಡಿ धान्य दिल्यार पूर यज्ञ यागा दक्षिण इले म्हणून कळ्ळें. 256 मुष्टी कसले भात जावो तांदूळ जावो धान्य जावो ताका कसं अनुकूल असते तागेल मुष्टीन 256 मुष्टी दिल्यार जाले ते पूर्ण पात्र दक्षिण म्हणून घेता. पुरोहिताकय दक्षिणेची आशाश्चनज जाय जाल्यार आशिल्ली जन दिताची तेदना संतोषार घेवू तो. जाल्यार दुर्बळ्यान पूर्ण पात्र दक्षिण दितना म्हळ्यार 256 मुष्टी धान्य दितना अयो ह्या कोणाक ह्या उणी जल्न म्हणून लेखून जायत तूं सांगिल्लें तरी यज्ञ केलेले तुका कितले फल मेळटा म्हणून ते तूं दिल्लें दक्षिणे वयर आस तितलें मेळटलें तुका म्हणून सांगून वची न्हय. समान दृश्टी सुका यजमानाल वैरी चड दक्षिण दिल्लेल्याल वैरी दक्षिणे उणी दिल्लेल्याल वैरी. आनी तेदना यज्ञ करच्या जायना नतिल्यान म्हणून युधिष्ठिरान निमगितना भीष्म सांगता यज्ञ करूं जायना नतिल नाका तपस्य श्रेष्ठ म्हणून. आनी तूं सांगला वेदांतो यज्ञापशी तपस्यु श्रेष्ठ म्हणून. तपस्य म्हळ्यार कसलें? अहिंसा सत्यवचनम आंध्रशंस्यम दमो घृणा एतत् तपो विदुः धीरा न शरीरस्य शोषण. पळय आमकां तपस्या म्हळ्यार शरीर शोषण करूंक जायना ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ वयबे. आतां एकादशी उपासो एक तपस तो आतां काला तपस म्हळ्यार एकादशी उपासो फुल्ल उपास बसचे. ಕೆಲವು जन जायना तांगेल देह प्रकृती तांकां सोणा. ಕೆಲವು जनाक त्या वेळाक तांगेल मनांत आसता आमी उपास करता जाल्यार सोणा कसले अनारोग्य आशिल्ले तेन्ना मात्राक गित्राक घेवचें आसतना तेदन पुर्ती उपास बसचे जायना. भारी कश्ट जेवच्या पुरो मस्त दृढ मन आशिल्ले जन खंय बसून मागीर सकाळ उठय तर ते दुसरे दीस काडूं जायना तशें जाता. द्वादशी ते दीस तितली नित्रण जाता. तशें करतले जन आसाची शरीर शोषण जाल्यार शरीर शोषण करूं जायना नतील जनान कसले तपस्स करका. अहिंसे कोणाक हिंसा करूं ना. सत्यवचन सत्य सांगचें. अंधश्रयम क्रूरतन नाका म्हळ्यार क्रूरतन नाका म्हळ्यार मृदू गुण तांगेले. दम म्हळ्यार मस्त पण तैले दमा विशयो इंद्रिय निग्रह
आणि घृणा म्हळ्यार सर्व प्राणी वैरी दय ताका तशें आसल्यार त्या मागीर तपस कळ्ळें. आतां म्हणली न्हय कोण कुटील गुण हाका विरुद्ध गुण आसता तें समने कोण सरळ जावन आसता हेर पुरे गुण आसता ते तन्नीची निजावन ब्राह्मण पुरोहिताल विशयो दाना विशयो दक्षिणे विशयो पुराय आयकलो युधिष्ठिरो. आतां म्हणटा मित्र म्हळ्यार कशें सुका खंयची मित्रांक आमी लागीं करीत खंयची मित्रांक आमी लागीं करूं नज म्हणून म्हणटा. तेन्ना भीष्म 5 नमुन्याची मित्र आसाची तंतू कोण कोणा नमगुच्या नज सुरवेते सांगताची म्हळ्यार एक आमकां ताणी कसं की सहाय केला आम्ही ताका सहाय कोरका जेवो ताणी तोगेल निमती कसं की आमकां मुखार सून सहाय जायत म्हूण लेखून तागेल मित्रत्व असल्या लायक म्हूण कोण मित्रत्व करता पळय ताका सहार्थ मैत्री म्हूण म्हळ्यार अगत्या खातीर अर्थ म्हळ्यार प्रयोजना खातीर मित्रत्व करून घेवचें ताका सहार्थ मैत्री म्हणटाची. मागीर जन्मा येतले गुण ಒಟ್ಟು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ कोरून विद्याभ्यास जाल्ली नंतर खंयची कडेन विंगड देशांतू कामां आसल्यार एक स्वभाव ती प्रिती दवरून घेवन कितली प्राय जाल्यार ती मित्रत्व दवरला जाल्यार ताका सहज मैत्री म्हणटाची. मागीर वंश परंपरेन तांगेल कुटुंबाचे आमगेल मित्र आशिल्ले हांव आनी तो मित्र आशिल्ले मेगेल चेडूं आनी तागेल चेडूं मित्रत कोरका नात्र आनी तागेल नात्राल वटो मित्रत कोरका अशी वंश परंपरा मैत्री म्हणटा ताका भजमान मैत्री म्हणटाची. मागीर केलो उपरांत तागेल मित्रत्व आमकां नाकाचें नाका तागेला कोण मैत्र कोरून घेवचें म्हणून मना आसल्यार संदर्भाक तो अगत्य पडटा पळय तेन्ना मित्रा म्हणकेची अयो तूं म्हळ्यार मिगेल बारी फ्रेंड न्हय तूं म्हाका जाय आशिल्लो फूड दुखून आमी फ्रेंड्स न्हय सान दुखून म्हणून सांगून तागेले कडेन काम करून घेवचें पळय ते कृत्रीम मैत्री म्हणटाची. कृत्रीम म्हळ्यार कृतक मैत्री म्हूण सांगून आनी धर्म न्याय ओरोच खातीर कळ्ळें मित्रत्व करचें. धर्माच्या पक्षांत पुराय जन सर्वता पळय थंय तांकां मित्रत्व जेवचें तांकां धर्मात्म मित्र अशी 5 नमुने मित्र आसाचे कोण सहार्थ सहज भजमान कृत्रिम आनी धर्मात्म अशी मित्र जावन आसताची. हे 5 जनांतू वंश परंपरे जावन आशिल्ले मित्र आनी सांदुकून ओटू वचूचे सहज मित्र म्हणले पळय वंश पारंपरीय जावन आशिल्ले मित्र म्हळ्यार सांगला न्हय आनू आज्जो पुरे फ्रेंड्स जावन आशिल्लेची तांकां भजमान मैत्री म्हणचे पळय त्या भजमानी मैत्री आनी सहज मित्र म्हळ्यार सांदुकून फ्रेंड्स जावन आसून कडेर थंय उडगास दवरून घेवन आसचे पळय ते तांणी श्रेश्ठ के व्हरलेले मित्रांक पुर्ती नमगुच्या नज कित्याक म्हळ्यार तांणी अगत्य आशिल्ले तेन्ना जावका जाता म्हूण मित्रत्व केलेले जन कळ्ळें. तांतूय 5 पळय धर्म पक्षपाती मित्रो धर्मा खातीर ओट्टू मेळिल्लीच. आतां कसं की एक कडेन कसं की एक धर्माक अधर्म जेवचें जाल्यार थंय एक धर्मिश्ट जावन आशिल्ले जनांक ओट्टू मेळ न्हू ते अधर्म जेवचे कडेन विरोध दाखोवचे वच्चे त्या वेळाक थंय कोण कोण ओट्टू मेळ्ळा पळय तांगेलांतू मित्र तेवचे हांगे लागीं मस्त जाग्रतेर सुका म्हण. मागीर राजकीयांतू राजकीय नीती कसले म्हळ्यार रायो मंत्री शासकू अधिकारी नायक आता सैन्य अधिकारी अशें पळय येतेदन तशें न्हय आत्म नमय पळय शासक आनी पळय तांकां 5 जन मित्र तांगेले आयल्यार तांगेलो ओटो मित्र जावन आयल्यार तांणी रक्षणे विशयांत जाग्रते ना नासल्यार कळ्ळें तांगेल मध्येंतूची भिन्न मत जाता. जावो पक्ष सोडून शत्रुपक्ष आतां पळय शल्यो हांगेल नकुल सहदेवाल मावळो जाल्यार तो पळय तागेले विशयांतू धर्मराया गोतूना तो सैन्यानी घेवन येता म्हणून दुर्योधनान तागेले सैन्य जाय आशिल्लें तसलें पळय आमिश दाखोवन तांकां चंदकोन पळय तांणी लाख सन धर्मरायान पळयलें कडेन पळयलें दुर्योधनान खाल्ल्यार जेविलें खातीर शल्यो तांगेलो मित्र जाल्लो तांगेलो पक्षा सरवलो. त्याची युधिष्ठिरान नशेक जातलें म्हूण आलोचन करून जागृत आशिल्ल्यार शल्याक त्या कडच्या जायना आशिल्लें बैबे तशी एक पक्ष सोडून एक पक्षाक धांवता पळय एक
पुरे रायाल अजाग्रतेन जेवचे. आतां इथं शिकना राजकीयांत भिन्नमती म्हणलें, पक्ष बेतून गेले म्हणलें, विंगड एक पक्षा स्थापन केले, आमी ह्या पक्षाक दुखून त्या पक्षा उडलींची पक्षांतर म्हणलें, नानतलें हांव राजिनाम दिता, म्हाका अमकी हुद्दो दिवका म्हूण बेदरिकी गेल्ले. म्हणल्यार एक कसं म्हणचे ताका आमी एक तांकां इरिटेट करचें, ब्लॅकमेल म्हणटा पळय तशें करचें, हें पुरे कारण आशिल्लें देखूनच आतां एक स्थिर सरकार म्हूण ना पळय, गव्हर्मेंट ना न्हय, एक सेटल्ड गव्हर्मेंट म्हूण आसपय ना न्हय, खंय पडलें रे एक इलेक्शनां दुखून एक इलेक्शनाक विंगड गव्हर्मेंट येता तशी आतां ताजे खातीर भिष्मान तेन्ना सांगिल्लें आडळीत पक्ष आशिल्ले जन म्हळ्यार आडळीत करतलो रायो धार्मीक सुखां न्यायनिश्ठे गोत्त सुख ताका प्रजारक्षक जेवका आमगेल प्रजेन चंदायर सुका म्हूण म्हळ्यार प्रजा हित ताका आसुका. तशें जाल्यार तो हे 5 मित्रत्व आसले तातूंत कोणाल मित्रत्व हांव करून घेवका म्हणलेल्या विशयान जागृती आस म्हूण जाल्यार रे तो वतलो राय नानतलो रे मित्रत्व जाता, मागीर तें मित्रत्व भेटून वता, तेदन कसं जाता म्हूण निमगिता युधिष्ठीर भीष्म सांगता असाधुः साधुतामेति साधुः भवति दारुणः अरिश्च मित्रं भवति मित्रं च अपि प्रदुष्यति तस्मात् प्रधानं यत् कार्यं प्रत्यक्षं तत्समाचरेत. पळय आतां असाधुः साधुतामेति म्हणलें आतां एक मित्रत्व भेटून गेल्लें म्हणलें क्या तो दुश्ट आशिल्लो चांग जेवच्या पुरो जेवो चांग मनीस आमी मित्र म्हणलें केलो तो दुश्ट जेवच्या पुरो शत्रू मित्र जेवचे मित्र द्रोही जेवचे असल पुरे जायना म्हण ना. तशें जावन न्हू रायान मुख्यमंत्रीन हांनी पुरे म्हळ्यार रायाल मंत्री आसा पळय हांनी पुराय सदा जागृतेर आसून कसल जत राज्यांत हें गमन करतर सुका मस्त मंत्री कनी पुराय स्वेच्छे स्वातंत्र्य दिवच्या नज. आतां तो मित्रू जावन आसच्या पुरो मंत्री ताका विपरीत स्वातंत्र्य दिवचें, सेनाधिकारी विपरीत स्वातंत्र्य दिवचें, सेनाचे मुख्यस्त कोण आसा तांकां पळय विपरीत मुख्य हुद्दे आशिल्ले जनाक मस्त स्वातंत्र्य दिल्ली म्हूण जाल्यार तांणी भ्रश्टाचार प्रवृत्त जाताची तांकां येस पळय रायाल भंय आसूका. तशें जावन राय जावन आशिल्ल्यान भारी छंद करून राज्यभार कोरका शिवाय कोणाले वैरी अतिविश्वास म्हूण दवरूनच तेदन युधिष्ठीर निमगिता उत्तम मित्र म्हळ्यार कशें आसता तो आतां एक उत्तम मित्र आमकां यो जावेत म्हूण लेखूं जाल्यार कशें सुका यस्तु वृद्ध्या न तृप्येत क्षये दीनतरो भवेत् एतत् उत्तम मित्रस्य लक्षणमिति गण्यते. म्हळ्यार यस्तु वृद्ध्या न तृप्येत आतां हांव अन्य कळ्याक मित्र करून घेतलें म्हणलें क्या म्हगेलो मित्र बारी वयर चमकलो योग्यतेंतूय दुड्डवांतूय विद्येंतूय खंयचे तेदान तागेले वयर जाळ्यान नशरापचें आसा पळय म्हळ्यार वृद्ध्या न तृप्येत म्हळ्यार तो यो म्हगेला पशी वयर चमकलो न्हय म्हूण सांगून मस्त जाळ भोगचें तें आश्चर्याचें. क्षये दीनतरो भवेत तन्नी कसले कश्ट पडलेले क्षीण जाल्ले वेळाक अयो म्हगेलो मित्र चंद रितीर आशिल्लो अशी जल्वे हाका म्हूण चिंत करची पळय हें पळय उत्तम मित्रा लक्षण. नानतलें रे स्नेहितान अभिवृद्धी वतना संपत ಒಟ್ಟು करतना जाळ भोगचें तागेली संपत्त क्षय जातना ताका ताणें क्षीण जातना म्हळ्यार तोग्गू पडतना पतन जातना संतोष भोगचें हें पळय उत्तम मित्रा लक्षण न्ही. ताणें वयर वतना आनीकी चांग जाव ताका आनीकी बरें जाव म्हूण लेखुका ताणें तोग्गू पडले कुळ्ळें मस्त यचन कोरका तशें जाल्यार तो चांग मित्र म्हणून घेता. मागीर युधिष्ठीर निमगिता एकल्याक हांव प्रधानमंत्री म्हळ्यार श्रेश्ठ मंत्री म्हगेलो म्हाका व्यवहारांनी मंत्रालोचनांनी करून दिता म्हूण लेखा जाल्यार ताका कसले अर्हते सुकावे म्हूण भीष्म सांगताचे वय बा प्रधानमंत्री करून घेवका जाल्यार येस पळय ताका अमके तसले अर्हते गुण सगळे सुका कसं ते रूपवर्ण स्वरूपेतः तितिक्षुः अनसूयकः कुलीनः शीलसंपन्नः सते स्यात् प्रत्यनंतरः प्रधानमंत्री हुद्देर आसूचो रूपसंपन्न जावन आसूं की आनी तागेले वर्ण स्वरूप वर्ण म्हळ्यार आंगा बण्ण कळो इंगोळ सी तशें पळय न्ही चंदू गौरवर्णाचो चंदू आसूका तितिक्षुः मृदू स्वभाव तागेले चंदू उत्तर अनसूयकः जय म्हणून कोणाले वैरी जाळ भोगचे ते प्रयश्चनज कुलीनः चांकुलाचो जेवका शीलसंपन्नः सदाचार संपन्न जेवका तशें जाल्यार मात्र ताका तुवा प्रधानमंत्री करून घेवेत अन्येकच तितले मान न्ही मेधावी बारी बुद्दून तू जेवका तो इतक
रायाक प्रतिविषय अंत मंत्रालोचन दिवका जाल्यार ताका तीक्ष्ण बुद्धी आसूं का न्हय स्मृतिमान कसं सांगिलय उडगा सांगतो दवरून घेवका ताणें स्मृतिमान दक्ष कार्यदक्ष जावन आसूं का प्रकृत्या चांद्र शंस्यवान प्रकृत्या तागेले प्रकृतीची म्हळ्यार स्वभाव कशें आसूं का म्हळ्यार अंध्रशंस्यवान म्हळ्यार तो फटींग जवचनज कळ्ळें स्वभावतः फटींग जवचनज ताण आनी दयाळू जावन आसूं का यो मानितो अमानितो वानच दुष्येत कदाचन ताका रायान एक दीस वगळसून वयर बसयलो रे एक दीस अपमान केलं रे ताणें मस्त सूख बगूकय ना संतोष बगूकय ना दुःख बगूकय ना समान जावन तें काण घेवका नानतलं रे रायान बोगल कुडले बारी संतोश रे मिगेल इतलो श्रेश्ठ कोणेय ना म्हणलें रायान ताका एक दीस कसलें चड उण जाल्लें म्हणटना उलयलें म्हणलें क्या त्या वेळार मिगेल रायतो ताका म्हाका उलोवचे अधिकार आसा म्हूण लेखना नशी पयचे पयर भारी वगळ तरिल्ले आज म्हाका उलयत राब आगेल शत्रू पक्षाच्या वचून आगेल पुरे लुपोल सांगता म्हूण म्हणल्यार तें जायना कळ्ळें समान जावन ताणें काण घेवका मात्र न्ही सते विद्यात प्रकृतीम च अर्थधर्मयोः प्रधानमंत्री जाल्लो ते अर्थधर्म प्रकृती म्हळ्यार कसं न्ही अर्थ प्रकृती धर्म प्रकृती म्हळ्यार कसं तें म्हूण तीन नमुनके ते अर्थधर्म प्रकृती कसं म्हळ्यार कृषी वाणिज्य हस्ती दोरचे म्हळ्यार तेन्नाच काळ न्हू आतां हस्ती दोरोनी ना हस्ती दोरचे खेड्डा म्हणटाचे अणेकट्टो गणी म्हळ्यार कळ्ळें न्हय मैन्स म्हणटा पळय आनी टॅक्स मागीर भुंय ह्या पळय अर्थप्रकृतीची अर्थप्राप्ती म्हळ्यार ह्या पळय दुड्ड येवची साधन न्हय आतां प्रधानमंत्रीक हें गोत्तो सुका कसं न्ही कृषी कशी कोरका कशी लाभ येवका आमगेल्या देशाची वाणिज्य परिस्थिती कसले हस्ती धरचे कडेन आमकां कितली लाभ जायत अणेकट्ट बांदितान कितली दुड्ड खर्च येता ताजे निमती कितले आमकां लाभ जावका म्हळ्यार आतांचे मिनिस्ट्राल म्हणके न्ही अणेकट्ट बांदितान कितली खर्च येता कितली लाभ जाता म्हळ्यार आमी कितले तांचो कमिशन खावची ते लाभ न्ही हांगा बांदूच्या कितले खर्च जाता तितले दुड्ड खर्चिलेल्याक ताजे प्रयोजन कितले मेळटा ते लाभ ते पळय गोत्तो सुका मागीर मायन्स म्हणटाची ते खंयचे कडेन कितले दुड्ड घालीत आमी जे म्हणून कोण तरोचे ते कसले मेळना नातले रे टॅक्स रायाल बोक्कस आयिल्ले टॅक्साचे ते कशी तांणी विनियोग कोरका हे पुरय ताणें मंत्रीन चंदूकोरन आलोचन करूं का आतां अर्थधर्म प्रकृती म्हळ्यार कोण गोतो सेनाधिपती पुरोहितो गुरू धर्म प्रकृतींत आसता आतां अर्थधर्म प्रकृती म्हूण म्हणली न्हय तांतू सेनाधिपती पुरोहितो वैद्यो मागीर ज्योतिश्यो आनी अर्थधर्म प्रकृती म्हणटाची प्रधानमंत्रीन हांकां समो पळोवन घेवका कळ्ळें इत्याक म्हळ्यार पळय सेनाधिपती ताका सम पळोवन घेतला ताणें खंयच्यो तागेल सेने रायाल सेनेन तो कसकसल चड उणें सकड आस कसल सकड कितली सकड आस म्हणून म्हणलेलें ताणें शत्रू राया दिल्ली म्हूण जाल्यार तेच्यान सेनाधिपती वयर एक दोळो सुका पुरोहितो ताणें अनावश्यक रायाक पटी सांगून यज्ञ यागादी करूं नज त्या मागीर पळोवन घेवका वैद्यो रायाल वैद्यो ताणें दिवचे वैद्यांतू ज्या रायाल आरोग्य तपासणी तो कसले चुकी करतवे तेवय पळोवका ज्योतिश्यो ताणें राया खुश करता खातीर पट्टेशील बद्द सांगचे बद्दशिलें सांगना नाशी रावचें वायट न्ही सांगना शिरापचें तें परी कोर नज तें परी पळोवन घेवका कोणें प्रधानमंत्रीन तशें प्रधानमंत्रीन हांकां पुराय जनान पळोवन घेवचे तितलें समर्थ जावन आसता आनी चांग जन देश आसताची कार्यदक्षते आसता समर्थ आसताची खंयचे एक लायक हुद्दी तांकां दिवेत हांकां रायान सांगलें म्हणून तो हुद्दो दिला वो आमी गेलो हुद्दो गिळटलो म्हणून द्वेश दाखोवचा नज आनी कशें म्हळ्यार प्रजेक बाद जावचें तसलें कार्य ताणें करून नज विंगडाल करीने कोरोसुचा नज प्रधानमंत्री पुरोहित कशें आसता म्हळ्यार ताका काम क्रोध भय लोभ मात्सर्य कसलेंच नज स्ವಂತ स्वार्थान धर्म परित्याग करूं नज आनी अनगत्य सगळो दीस उरत न्ही मंत्री म्हूण सांगून मितभाशीक खंय कितले जावका तितले उरलोका मातू कडिमे ಹೆಚ್ಚು ದುಡಿಮೆ कार्यदक्ष जावन आसोका कळ्ळें आनीक कसं न्ही म्हळ्यार मंत्री जावन कोणा नेमक कोरका प्रधानमंत्री सांगना आनी मंत्री जावकात ना तांणी तशी कुलीन हा चांग कुलादन मायले
शीलसंपन्नः सदाचारसंपन्न जावन शीले तितिक्षुः क्षमाशाली अविकत्थनः अविकत्थनः म्हळ्यार अमश्रेष्ठ अमश्रेष्ठ म्हण म्हाका हांव वगळसून जंब कोचूच म्हणटा पळय तसो लश्चनज मागीर शूरः धैर्याच्या सुखातांनी आर्यश्च सज्जन जावन सुखा विद्वांश्च विद्वांस जावन असुखा मागीर प्रतिपत्ती विशारदः म्हळ्यार प्रतिपत्ती म्हळ्यार कसल काम कोरयेत कसल काम करूनच देशा कसल चांग कसल काम केलं चांग नाही या परे गोत्तशील जन जावका येते असल जन कळवा ही अमात्याः कर्तव्याः सर्वकर्म व्यवस्थिता असल जनांक मंत्री कोरनो तांक ते जबाबदारीचे कार्य दिल्ली म्हण जाल्यार निश्चय जावन ते देश भारी लायक जाता मात्र न्ही आतां पळय गृहमंत्री म्हूण एकले केल्ले सैन्याचे मंत्री म्हूण एकले केल्ले आरोग्य मंत्री म्हूण एकले केल्ले अशी केल्ली म्हणले की उद्दुपरे वांटून दिलो तांणी परस्पर द्वेषासू इनानशी देशाच्या चांगा खातीर कसल कोरका म्हणलेले पुराय जनान मोट्ट बैसून विचार विनिमय कोरका आनी परस्पर स्पर्धी म्हळ्यार पळय आरोग्य मंत्री जावन तो तागेलें काम दक्षतेर करता आमी कोरका अशी पुरय लेखून घेवन कार्य कोरका त्या जाल्यार मात्र देश अभिवृद्धी दिकड वता म्हूण सांगून आतां इतले पुरय सांगतना धर्मरायाक एक कुटुंब संतोषारी शांतीन सुखा जाल्यार कसल कोरका म्हूण सांग तेदन भीष्म सांगता बंधू बांधव मित्र हांनी पुरय परस्पर स्पर्धात्मक कॉम्पिटिशन तांगेल मध्ये आसचेनाच हांव श्रेष्ठ बंधू तुका तो न्ही तूं तागेल्या कसले निमगी आमी गेले निमगी अशी पुरय आसचेनाच आनी तेदन कशें जाता आमी एक पक्ष तांणी आमगेले एदूर पक्ष म्हूण तशें जाता न्हय त्या वेळाक रायान पक्षपात ना अशी दोन्ही वर्गाच्याले प्रॉब्लेम कसं म्हण पळोवन घेवन सर्व जनाक संतोष जावती तशी एक न्याय रसुका ते भीष्मान सांगतना युधिष्ठीर वापस निमगिता ते कशी करचे म्हूण तेदना भीष्म कृष्णाले विशय सांगताचे यो कृष्ण पळय कृष्णूच तुका उत्तर जावन यादवाल संघाचो मुख्यस्तू तो कळ्ळें कृष्णान यादवाले मुख्यस्थ जावन आसूनय यादव वंश बेतून गेला ना म्हूण ना जाल्यार कृष्ण समर्थ नायक जाल्यार देखून तो चंद करून तांकां मॅनेज करून व्हेला ताणें पळय यादवालांतू प्रसिद्ध दोन्ही वंश अंधक आनी वृष्णी वंश तांतू आहुक आनी अक्रूर म्हूण आसाचे अंधक वंशाचो आहुक वृष्णी वंशाचो अक्रूर तांणी परस्पर बद्ध वैरी अंधक वृष्णी वंशाच्या पक्षांक वृष्णी अंधकाले पक्षाक येवचक नज ये म्हूण कृष्णाकय सांगतात तांणी कोण अंधक सांगता तूं वृष्णी वंशाच्याले पक्ष घेता म्हूण वृष्णी वंशात सांगता तूं अंधकाले पक्ष घेता नाका नाका तूं तशें करचें नज तूं आमगेलो जाव कडे कृष्ण म्हणटा तुमी जाय जाल्यार नांक धाडांगे हांव तुमगेले दोन पक्षाकय ना कसले कश्ट असले सांगे कसं म्हूण हांव सांगता जाल्यार हांव अंधकाल दिकडे न्ही आहुक वृष्णी दिकडे न्ही म्हूण हें आहुकाल आनी अक्रूराले वैमनस्यच पळय पुराय यादव बंधूंक भारी दुःख कळ्ळें आतां कृष्ण यादवांगेलो नायक वयना जाल्यार तूं हांव सांगिल्लें तशें आयकुका तुमी हांव सांगिल्लें तशें आयकुका म्हूण ताणें अधिकार चलयसी न्ही तागेले बंधू बांधवांक तागेले कामाचें म्हूण लेख न्ही तो तागेले बंधू बांधवाक कितली मर्यादा दिवका तितली चंद करून पळयला ताणें मात्र न्ही ताका कितली की ऐश्वर्य प्राप्त जाता न्हय तो कसो करता ताजे अर्ध भाग तागेले खातीर काडता वरलेलो अर्ध पुराय जना वांटून दितशील तो जाल्यार येस पळय तांणी कृष्णा उलयनीच म्हूण ना कितली की पण तूं उलयल्यात न्हय ताणें सैसून घेतला शिवाय तुमकां इतलो उपकार केला तुमी कसं म्हाका कशें करताचें म्हूण कृष्णान एक पंतपणी म्हणला वे ना न्हय एक कडेन बंधू बांधवांगेल बादा एक कडेन कृष्णा लढणं बलराम तो ताणें सांगिल्ली तशी आयकुका म्हूण सांगून आसता बलरामाले म्हळ्यार कृष्णाल आनी बलरामाले आनी एक भाव गद म्हूण म्हणलस तो बारी एक पराक्रमी जाल्यार आपण चंदू म्हूण म्हणलेले एक मद ताका तो कसले काम करना म्हणटा कृष्णाल पूत प्रद्युम्न ताका तागेले चंदाईचे विशय जाल्यार कृष्णाक पळय हांकां कोणाकय सम करूं जातवे कोणाले कसं उलयल्यार
एक नमने त्यांनी तंगेल्याचे विषय सांगताना सहाय्यक जत तो बैबे अन्निक त्या वेळा तो निर्लिप्त जावन असता कोण कसं जेवका त्या करो म्हूण परस्पर वैमनस्य सुचे कोण आहुक वंशाचे नी आहुक म्हळ्यार वृष्णी वंशाचे नी अंधक वंशाचे त्यांनी येवन कृष्णा लागी कसले सांगून आशीर्वाद घेतला रे कृष्ण कसं करता तो पळय तागेली एक थिंकींग असं कशी म्हळ्यार भीष्म सांगता तक कृष्णाला एक न्याय असं कसं नाही म्हळ्यार एक अम्माक दोन चेडू जुगार खेळतल म्हूण जाल्ला रे त्यांनी परस्पर एकल्यागी जुगार खेळू बसताच म्हूण जाल्यार रे अवसुले नमस्कार केला त्यांनी येवन आमा म्हाका जय जाव म्हण आमा हांव गेलो म्हणल्यार ते दना ती बुदन ती काही कळव्या ती कसं करता म्हळ्यार एकल्याक ताणें येवन नमस्कार केलो हां तुका जय जाव रे म्हणटा काय अन्नेकलो ही एकला लद्राक एकल्यान बसचे जुजाट खेळ अन्नेकलो एक आमा म्हाका आशीर्वाद कर जय तुका पराजय जायना नशे राब्बो अर्थ दोन्ही एकाची तशीच कृष्ण कसं करता कोणेय तागे लागी आहुकान म्हळ्यार आहुकान जेवो अंधक अक्रूरान जेवो त्यांनी तांगेला तो कोणेय जेव आयलो म्हूण जाल्यार रे जायत आहुका तुका जय जावो अक्रूरान आयलो रे तुका सोल जायना नशी राब्बो म्हूण आशीर्वाद करता तशी आनी ताका गोतस कृष्णाक कसलें म्हळ्यार बाह्याभ्यंतर आपत म्हूण आसता म्हूण बाह्य म्हळ्यार भायर दुखून येवचें आपत अभ्यंतर म्हळ्यार भितरच्यो आपत तशी ताका स्वकृत आनी परकृत म्हूण सांगून दोनी विध तांतू म्हूण म्हळ्यार अक्रूर आनी आहुकाल निमती येवचे आपतच पळय तगोस हें अभ्यंतर आपत आमगेल वंशा भितरी जेवच्यो आपत तेदन कृष्ण कसं करता तागेल ऐश्वर्य तांकां दोग जाणां दिता दिवन तांकां राय करून करता मागीर तांगे लागी अधिकार घेवच्याक साध्य नानवे तो कसं करता गोतूस कोणाकय नाका कृष्णाक केन्नाय कृष्णान अधिकारा खातीर आश करिनी तो राय जेवच्याक पळयना कृष्ण तशी अधिकार घेवच्या आतां अधिकार घेवका जाल्यार कसो करता तांगेलें युद्ध करता युद्ध जाल्लें म्हूण जाल्यार सर्वनाश जाता आनी तांकां कसलेय दिना नशी हांवें दवरून घेता म्हणलेलें आपणें राय जेवका तेन्ना आपणेले आतां अधिकार आसता तेदन ताणें कृष्णान ज्ञाती कलह राबोवचें जेत आशिल्लें जाल्यार विशय कसले म्हळ्यार भगवद्गीतेन तुवें कृष्णान सांगलां नवे हांव सर्व कर्म करता सर्व करता न क्रियते हांव सर्व कर्म केल्यार हांव करना नातल्या वरीची अकर्ता अकर्तशी असताव तशें हांव नमे कर्माणी लिंपत्ती न मे कर्म फले स्पृहा म्हूण भगवद्गीतेंत म्हणटा म्हळ्यार म्हाका कर्मफलांत कसले आसक्ती ना नातील देखून त्या कर्मा निमती म्हाका कसले पाप पुण्य न लिंपती म्हाका लागना म्हणटा पळय तशीच अधिकार आश केल्यार हांव राय जावका म्हूण लेखल्यार हे कर्मफल आश म्हूण जालें न्हय तशें जाल्यार कृष्णाकय पाप पुण्य आसता आशिल्लें ताका उदार गूण आशिल्ले देखून सर्व जनय मेगेलेची म्हूण सांगून ज्ञाती बांधवां पुरय तागेली संपत्त वांटून दिता आशिल्लो खंय तो जाल्यार ज्ञाती बांधव म्हळ्यार केन्नाय कृतज्ञ जन तांणी तांगेलो जीब सडल सोडताची कळ्ळें कितले विशमय उतर उलयतात तांणी एक पण कृष्णाकय उलयले आसाच जाल्यार कृष्णा गोतच कसं म्हळ्यार तांकां तांगेलो व्यवहार करता जाल्यार खंयचेची लोहाचें आयुध नाका एक मृदू जावन आशिल्लें आयुध एक अस्त्र त्या मृदूची जाल्यार त्या प्रयोग केल्ले म्हूण जाल्यार तांगेलें हृदय भेदन जाता कसं तें अस्त्र म्हळ्यार क्षमा आर्चव हे पळय गुण तशी कृष्ण कसं करता परस्पर वैमनस्य असतं तांगेल मध्येन तो ज्ञाती बांधवां मध्ये वैषम्य असता मध्ये चमकलरी म्हाका कर करताची उलयताची कसं उलयताची जाल्यार तो तागेले क्षमेन तागेले आर्जवान कळ्ळें आनी तांणी प्रेमाल घडसतना तांकां सेव करचें मुखांतर तांकां नियंत्रणा दवरून घेता तो छंद करून तशी तूं ह्या पुरे कृष्णा लागींची निमगू येत आशिल्लें कृष्णा पळोवन शिकूं येत आशिल्लें कळ्ळें
अन्य कसं म्हण म्हळ्यार शक्त्या अन्नदानम सततम यथाशक्ती अन्नदान करचें तितिक्षा आर्जव मार्दवम क्षमे सिंप्लिसिटी मोवाळ साणी मागीर येता अर्हा प्रतिपुजा अर्हते समजावन सत्कार यथोचित सत्कार म्हणटा पळय ते पळय केल्ले म्हण जाल्यार मनशाल हृदय छेदन करचें अलोह शस्त्र म्हण येता. आतां कोणेय ज्ञाती बांधव येताची बलरामाना कितली की पण ताका उलोवचें आसा कटू उतरान तुच्ची उतर ताणें उलय न्ही बलरामान कटू उतर उलयता एकाक पण तेदना ताणें आतां बलरामाक पळय ताणें तूं अशें करून नजेशील कृष्णा तशें करून नजेशील कृष्णा दुर्योधना मारलेलें सम्मे भिमान अशें तशें म्हणटा कृष्णा ताका पटोवन धरलें की गेल्ले बलरामाल कोप गेलो. तशी कोणेय तशी केल्ली म्हण जाल्यार सुमधुरा उतर उरलो न्हू तांगेलें कठोर जालेलें मन आसा पळय त्या समीत शमन करता काय कृष्ण हेंची कृष्णाल विशेशता हें सीक तूं म्हण म्हणटा कृष्णा पळोवन हें शीक आनी म्हणटा कसं म्हण म्हळ्यार पळय वैषम्य कोणाक चड दिसता म्हण म्हळ्यार मन महानत नातिलो मना वयर नियंत्रण नातिलो असहायक स्थितीर आसूचो आनी तसल्याक मात्र अयो म्हाका पुरे जन वैषम्य करतात ना वैषम्य इत्याक तागेलें मन कुस्कत दिकून न्हू ताण लेखचें तेश न्हू मन गट्टी करून घेवका. कृष्णा ह्या पुरय सैसूच्या जाल्ली कसा लेका म्हळ्यार तो श्रेश्ठ पुरुश ताका जितेंद्रियत्वस आनी तो तागेले बंधू बांधवांक पुरय सहाय करता तशें न्हू किरकिर जायना ताका तशी. आनी पळय कितले चंद उदाहरण दित म्हळ्यार भीष्म दोनी बसव बांदून गाडीक भार होवयताचें म्हण जाल्यार समतला जावन वचचें मार्गारी लायक मार्गारी दुड 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 धांवतात आनी वय वय जाल्यार केलव वयर चडचें तोगू देंवचें पुराय मेळटा पळय थंय तांणी तितले सक्षम जावन वचूं जाल्यार महाबलिश्ट जावन वचूं न्हू माय. तशीची ज्ञाती बंधूल मध्येंत वैषम्य आस जाल्यार ते आसुनूय शांती नसुका म्हण जाल्यार त्या मनशाक हे क्षमा गुण आर्जव सेवा सत्कार असल पुरय आसूका. हे कोणाला तस म्हळ्यार कृष्णाला तस तूं पळयला तशें कृष्णाक अनुकरण कर तूं म्हूण. आतां हें तांणी गेलें न्हय कुटुंब म्हळ्यार कशें आसूका कुटुंबान तूं सामरस्य कशें आसूका कुटुंबा शांती कशी साध्य करून घेवीत मुखार सुनू धृतराष्ट्रांक पुराय हाणें पळोवका पळय तें ताका मनांत येयलें कितके युधिश्टिराक कृष्णालें उदाहरण सांगलें न्हय. आतां तो निमगिता राजद्रोह म्हळ्यार कसो न्ही राजद्रोही कशी आसताची म्हूण भीष्म ताका राजद्रोहींगेले विशयी सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार पळय कोण रायाल ओट्टू आसता पळय तांगेलें जीवन एक नमने पाप भूइश्ट राजनीती म्हणलेले एक पाप करवरती म्हूण येता तशें चंद रितीर ती चलायची नसल्यार तांतूं पाप मेळची चड. तशें न्हू राजकारणांत कोण आसता सेनाधिपती मंत्री रायो कोणूय जाल्यार तांणी कसले प्रमाद तांगेले निमती जायना अशी पळोवका. आडळीत करतना थोडे चुकल्यार पुरो रायो तागेले ओटोसूचे मंत्री वरलेले सेना नायक पुरे जनान चुकी केलेले वरी जाता एकल्यान चुकल्यार पुरो पुरे जनाल चुकी जाता. तशें न्हू रायान जेवो वरलेले तागेले मंत्री वर्गाच्यान वायट उतर उलोवच्यानच वायट काम करूनच आनी अधिकार मेळ्ळी म्हूण सांगून ताजी दुरुपयोग करूनच प्रजा वर्गाच्यांक बाद दिवच्यानच. आतां पुराय हेंची नव जत्र आसा आतां राजकारणींगेले विशयी पळयले भीष्मान तेदन सांगिल्लें सम दिसता न्हय कितली की राजकारणी पळय तांकां अधिकार मेळ्ळे कुडले आमी येयलीची ताजे फुडें तांणी ते हे प्रचार करतना तितून व्हडले लिस्ट दिताचे आमी अशी करताची तशी करताची आनी करता दुसरें करता आयले कुडले मागीर पुरे विसरून गेले तांकां आनी 5 वर्सान वोट निमवचे तेन्ना उडगास जेवचे हें विशय भीष्मान तेन्ना सांगला पळय कितली की राजकारणी तांकां अधिकार मेळ्ळे कुडले प्रजा वर्गाच्या चांग जावका म्हळ्यार एक सदुद्देश विसरले आनी गव्हर्मेंटा कसं असं कितले दुड्ड आमी काडीत कसं काम केलें कसं कमिशन मेळटा हेंची तांणी चिंत करताची. तशी त्याचे निमती सगळे पक्ष नाश जाता. आतां देश एक व्हड समुद्र म्हूण लेखल्यार ते राजकीय पुरुश आसा पळय ते समुद्र आसूचे जळके मकर म्हळ्यार क्रोकोडायल म्हणटा पळय तिमिंगील तशी
त्यांनी व्याघ्र वागू सिमुसी केल्ले म्हूण जाल्यार थंय मागीर कोणें कसले करूं जत्वे ना न्हय तशी आडळीत आशिल्ल्या जनान चांग जावन सुखा शिवाय चांगय वाईटय असल्या काय जायना म्हूण म्हळ्यार जायना. न्याय तो दुष्टते घात सुकृते न कथंचन. न्याय जावन पळोवचें गेल्यार कोण दुष्कार्य करता तांकां शिक्षा करूं का, सत्कार्य केलेल्या जना शिक्षे जावच्या नज जाल्यार म्हळ्यार आतां आमगेले देशान कितले की विद्यावंत आसाची देश सोडून वतात तांणी खंय की भायर काम आनी सोदून न्हय हें पुरे वचना अशी देशा संपत तांणी पुरे आमगेले देश उद्धार जावपाक जाल्यार तांकां हांगा कशें राबोवन घेवचें कशी तांकां काम दिवचें हांगा अंतू तांणी चंदायर जीवन करतशी करचें कशी म्हूण लेखलें म्हण जाल्यार देश अभिवृद्धी जाता. कशी म्हूण म्हळ्यार एक वृक्ष वाडटा ताजी सुत्तू मस्त वाली गिली सकट वाड्डू पुरो त्या वृक्ष आश्रय करूं पुरो जाल्यार कडेर एक पंत त्या वृक्षाचे सत्व पुरे ते वाल्लीन आनी तांडिल म्हूण जाल्यार त्या वृक्ष नाश जायना माय तशीची एक देशा रायो चांगू जावन आसच्या पुरो तागेल वोटसूचे अधिकारी जन चांग जावन आसच्या पुरो जाल्यार ಸ್ವಲ್ಪ दुश्ट मंत्रीक तांणी आश्रय दिल्ले म्हूण जाल्यार कडेर म्हणटना तांणी पुरे तो रायू नाश जाता इता म्हळ्यार दुश्ट मंत्री तागेल वोट आसत न्हय तशें जावन प्रधानमंत्री चांग जावन उसका खंयचे मंत्री कशी काम करता कोण खंयचे हुद्द्याक योग्य तो दिल्लेलो हुद्दो चंद्रितीर चलायसितवे ताजी जबाबदारी पळोवन घेतवे ही पुरे होणेगारीक कोणाले म्हूण म्हळ्यार प्रधानमंत्रीले तशें जावन प्रधानमंत्रीन कसो कोरका म्हूण म्हळ्यार देशाचे आडळीत वांटून दिवका पुरे सन्न मंत्रींक आनी तांकां अगत्य वेतन दिवूं का आनी सदा सर्वकळ काम करायची हें करायची त्या अभिवृद्धी जावका हें अभिवृद्धी आमगेले देश अशी जावका ते अशी जावका म्हूण प्रोत्साह दिवका तशें जाल्यार मात्र ते देश उद्धार जाता. शिवाय ताणेची नुंगप जाल्यार गिळल्यार तागेले वोट आशिल्ली जन गिळू शिकताची आनी देशाचे उद्धार करचे कशी तांणी आतां कोण भ्रश्ट जाल्ल्यांची गुडाचारां दवरून घेवन भ्रश्ट मंत्री कोण आसा कोण आडळिता वर्गांत भ्रश्ट आसाची सान लेवल थंय म्हळ्यार हळ्ळी लेवल थंय पळोवन घेवका ताणें आनी तांकां शिक्षा दिवका म्हळ्यार त्या स्थाना दुखून काडल्यार पुरो तांकां तिची व्हड अशी शिक्षा तांणी अधिकार आसतना बारी बलिश्ट जावन बाद दितात न्हय शिक्षा दिवन तांकां सस्पेंड की कसं की केलें मागीर तांगेले सुद्द आसतवे ना बारी तांणी वीक जाताची मागीर तितली सोडची मान न्हय तांकां विचारणा करूं का तांगेले अपराध कसले म्हूण पळोवका न्हय हेंच न्हय आत्ताच्या काला जेवचे सस्पेंड केल्ले कोर्टाक घाल्ले विचारणा केल्ले न्हय जाल्यार भ्रश्ट अधिकारी म्हूण कळ्ळे कुडले एक पण तांकां पदच्युत केल्ले म्हळ्यार सस्पेंड केल्ले म्हूण जाल्यार आतां एक ऑफिसान 4 जण भ्रश्ट आसा एक पण तांकां सस्पेंड केल्ले म्हूण जाल्यार 4 जण वोट जावन ते कोण सस्पेंड केले ताका बाद दिवचे काय तयार आसात तांणी तेच्या एकल्याक सस्पेंड केल्ली नंतर बरले 3 जणां सस्पेंड करूं ಸ್ವಲ್ಪ काळ वचकते सस्पेंड जाल्लेल्या अवस्था पळयतना बरले 3 जणां भंय जावन तांणी समजूचे काही पुरोच नानतल्यार एका मागशी एक हळूहळूची एक 3-4 महिने गॅपार पुरे जनाक सस्पेंड करीत हे पुरे आतां राजकारण हें तेन्ना भीष्म धर्मरायाक सांगता पळय आतां आमी धर्मरायाक भीष्मान उपदेश दिले राजनीती विशीं आयकतना आम्ही आत्ता आमगेल नायकनी कशें आसाचे आमगेल अवस्था कसले म्हूण सांगून आम्ही आलोचना कोरयेत पळय न्हय तशी आनीकी नायकालांत सुचे सांतपन म्हणलेले गुण मागीर मंत्रिमंडल कशी कोरका तेन्नाची भीष्म आतां पळय आमी मिसलाती म्हणटाची न्हय वर्ण हें कसं न्ही ST जन इतले SC जन इतले ब्राह्मण इतले तशें तेन्नाची भीष्मान सांगूस ब्राह्मणांक मंत्रिमंडलांत इतली सीट ब्राह्मणांक इतली सीट क्षत्रियांक इतले वैश्यांक इतली जन शूद्र आसूं का म्हूण म्हणलेले तेन्ना दुखून आशिल्ले भीष्म ते सांगता ते कसले इतले म्हूण म्हणलेले आमी फायच्या दिसाक पळया आजी सांगिल्ले सर्वय परमात्माले गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.